नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे पोलिसांवर वाढत चाललेल्या हल्ल्यांबाबत. लातूरमधली घटना आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कांदिवलीत झालेली पोलिसाला मारहाण ती समोर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाण्यामध्ये एका वाहतूक पोलीस, जी महिला वाहतूक पोलीस होती, तिला झालेली मारहाण ही सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे ज्या जनतेची सुरक्षा करण्याकरता म्हणून पोलीस 24 तास आपल्यासाठी तैनात असतात, तेच पोलीस आज असुरक्षित राहिलेत का? त्या पोलिसांची सुरक्षा आज ऐरणीवर येऊन पोहोचली आहे का? हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे जेव्हा राजकीय नेत्यांचे किंवा राजकीय नेत्यांच्या जवळ असलेल्या पोशिंद्यांचे हात पोलिसांवरती उठायला लागतात, त्यावेळेला ही मस्ती म्हणायची की त्यांना आलेला माज म्हणायचा, हाही प्रश्न जनतेच्या मनात येतो. आणि हे सगळं घडून देखील सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा त्या वाहतूक पोलिसाला मारहाण होत होती, महिला पोलिसाला ठाण्यामध्ये, तेव्हा ती मारहाण आजूबाजूला पाहत बसलेल्या जनतेचे हात त्यांना दूर करण्यासाठी का नाही गेले, हाही कळीचा मुद्दा आहे. कारण याच जनतेसाठी हे पोलीस जेव्हा रात्रंदिवस पहारा देत असतात, तेव्हा जर एका पोलिसाला मारहाण होत असेल तर तुम्ही आम्ही हे जाऊन मारहाण सोडवण्याचा प्रयत्न का करत नाही, दुरून सगळ्या गोष्टी का पाहतो, हाही मुद्दा येतो. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. पहिला प्रश्न आपला असणार आहे चर्चेमध्ये की पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमुळं राज्यात पोलीसच असुरक्षित असल्याचं उघड होतंय का? दुसरा मुद्दा आहे राजकीय गुंडांना आवर घालण्यासाठी पोलिसांच्या अधिकारात वाढ करण्याची गरज आहे का? आणि तिसरा मुद्दा आपला आहे पोलीस आणि लोकांमधला सुसंवाद वाढवण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत आहेत का? या चर्चेमध्ये सहभागी होण्याकरता आपल्यासोबत आहेत प्राध्यापक राम शिंदे, गृहराज्यमंत्री आहेत राज्याचे. ते या सगळ्या प्रश्नांसंदर्भात आणि पोलिसांच्या अडचणींसंदर्भात आपल्याला उत्तरं देतील. IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर देखील आपल्यासोबत आहेत. आणि आपल्यासोबत आहेत राम कदम, भाजपचे प्रवक्ते. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते जनार्दन चांदूरकर आहेत आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे देखील पुण्यावरून आपल्यासोबत आहेत. या सगळ्या चर्चेला सुरुवात करण्याआधी प्राध्यापक राम शिंदे, जो मुद्दा उपस्थित झाला पोलिसांच्या मारहाणीचा, महिला पोलिसांपासून हा खरा मुद्दा सुरू झाला, काय म्हणाल तुम्ही की पोलीसच कुठेतरी असुरक्षित होत आहेत? नाही, 2-3 इन्सिडेंट एकानंतर एक झालेले आहेत. पानगावचा लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील जो विषय झाला, त्याच्यानंतर ठाण्यामधला आणि दुसरा तो कांदिवलीमधला, हा जो विषय एकानंतर एक झाले आणि त्या अनुषंगानं साहजिकच प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याच्यानुसार चर्चा सुरू आहे. परंतु मला वाटतं की असे पोलीस असुरक्षित कधी असू शकत नाही. पोलीस असुरक्षित असल्यानंतर राज्यसुद्धा असुरक्षित होणार. शेवटी समाजामध्ये आणि या राज्यामध्ये जर लोकांना त्यांच्या अभिव्यक्ती आणि त्याच्यासमोर जर लोकांमध्ये सुसंवाद ठेवायचा असेल तर पोलीस हेच इंटरव्हेन्शन करत असतात. नाहीतर मग सत्ताधारी आणि मसल पॉवरवाले तर लोकांना राहू देणार नाहीत, अशी स्थिती आहे. म्हणून पूर्वीच्या पार काळापासून हे पोलीस हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून या घटना ज्या घडल्या आणि त्या घटनेच्या अनुषंगानं जी कारवाई करायची होती ती कायद्यानुसार नियमानुसार त्यांच्यावर केलेली आहे. आणि त्यांच्यावरती कारवाई करत असताना शेवटी पोलिसांना सुद्धा अशा पद्धतीचं चित्रण झाल्याच्या नंतर, व्हायरल झाल्याच्या नंतर असुरक्षित वाटणं हे साहजिकच आहे. परंतु राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून किंवा या राज्य सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने आहोत. सर्वच्या सर्व आरोपींना त्या संदर्भामध्ये अटक करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. सगळ्याच्या सगळ्या आरोपींना अटक करण्याची भूमिका तुम्ही घेतली. पण महेश सर, ज्या सगळे प्रकार आपण पाहिले त्याच्यात ज्या पद्धतीने आपण बघतोय की हात उठतो पोलिसांवर, भयच राहिला नाही, कायद्याचं काही भय राहिलं नाही, म्हणून आता पोलिसांवरती लोक हात उगारायला लागले. नाही, कसं आहे, पोलीस आपल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. आणि म्हणजे जे चांगले लोक आहेत, सद्वर्तनी लोक आहेत आणि सत्याचा आग्रह धरणारे लोक आहेत, त्यांच्या रक्षणासाठी आणि जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचं निर्दालन करण्यासाठी हे पोलीस दल कटिबद्ध आहे. आणि सातत्याने आपला जो अनुभव आहे हा अनुभव अशाच प्रकारचा असतो. परंतु ज्या पद्धतीने या गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवर हल्ल्याच्या घटना होत आहेत, काल वसईमध्ये झाला हल्ला, परवा ठाण्यामध्ये महिला पोलिसावर झाला, लातूरमध्ये झाला, त्याच्या आधी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांच्या पुतण्याने, सत्यशील मोहिते पाटील याने आपल्या गाडीला ओव्हरटेक केलं म्हणून एका पोलिसाला धोपटलं होतं अकलूजमध्ये. तर हे जे सगळे प्रकार आहेत, हे सगळे प्रकार यासाठी होत आहेत की पोलिसांची जी दहशत आहे ती दहशत तेवढ्या प्रमाणात राहिलेली नसावी. मुख्यमंत्र्यांनी लातूरमधल्या पोलिसांवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या संदर्भात जे ट्विट केलं ते ट्विट मी मुद्दाम इथे नमूद करू इच्छितो की त्यांनी ते म्हणाले होते की
हा संपूर्ण पोलीस दलावरचा हल्ला आहे. परंतु त्या हल्ल्याला जो जातीय रंग होता तो जातीय रंग सुद्धा आपण बघितला पाहिजे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने पोलिसांवर आधीच तणाव आहे, महाराष्ट्रातील पोलीस हे देशातील सगळ्यात जास्त तणावग्रस्त पोलीस आहेत. 2013चा तुम्ही आकडा काढून बघा, 2014चा आकडा काढून बघा की देशभरातील तणावामुळे आत्महत्या करणाऱ्या पोलिसांचे जे आकडे आहेत त्या आकड्यांमध्ये महाराष्ट्र नेहमीच पहिला किंवा दुसरा असलेला आपल्याला दिसतो. नॅशनल क्राईम सर्व्हे रिपोर्ट्समध्ये सातत्याने याची चर्चा होते. तर हे सगळं थांबवण्याच्यासाठी पोलिसांवरचा तणाव एकीकडे वाढतोय आणि दुसरीकडे अशा प्रकारे जर हल्ले व्हायला लागले तर आधीच असुरक्षित असलेल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरेल. म्हणजे पोलिसांमध्ये भीतीचं वातावरण जर पसरलं तर ते सर्वसामान्य माणसामध्ये ते झिरपेल. यासाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे. आता आपल्यासोबत गृहराज्यमंत्री आहेत, ते सुद्धा या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघतायत. परंतु जर आभाळच जर फाटलेलं असेल तर त्याला ठिगळ कुठपर्यंत लावणार? अगदी खरं आहे. आभाळच फाटलेलं असेल तर ठिगळ कुठपर्यंत होणार? काय म्हणाल रामचंद्र, की आभाळ फाटलेलं आहे, ते ठिगळं लावण्याची वेळ येऊ नये, नवीनच चादर घ्यायची की ही ठिगळं लावायची नाही? नाही, या संदर्भामध्ये जसं म्हात्रे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक इन्सिडेंट हा वेगवेगळा असतो, परंतु त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचं काम हे पोलीस प्रशासन करत असतं. परंतु कुठंतरी हा एखादी घटना घडली किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्याच्या संदर्भामध्ये पोलिसावरती हल्ला झाला आणि त्याला कुणीतरी लीडरनी सपोर्ट केला आणि कारवाई होऊ देत नाही अशी कुठेही परिस्थिती नाही. शेवटी ज्यांनी कायदा हातात घेतला त्याला कायद्याचा वचक दाखवणं हे पोलिसाचं काम आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही लीडरनी किंवा कुणी इंटरव्हेन्शन केलं नाही किंवा त्याच्यात हस्तक्षेप केला नाही की जेणेकरून कारवाई ही थांबवली जाईल. आणि म्हणून अशा पद्धतीनं कारवाई ही केलीच पाहिजे. आणि म्हणून कायदा हातात घेणाऱ्याला भर रस्त्यावर ज्याचं CCTV फुटेज येतं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही असं तर होणारच नाही. आता त्याला पण ज्यांनी कायदा हातात घेतलाय त्याला कायद्याचं धोरण कळालं असेल, समजलं असेल, भविष्यात तो कधीही असं कायद्याचं उल्लंघन करणार नाही. शेवटी आपल्याला जे काही IPC आणि बॉम्बे ॲक्टनुसार ज्या कारवाई करण्याचे ज्या घालून दिलेले नियम आणि अटी आहेत त्याच्यानुसार आपण कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये त्या सूचना दिलेल्या आहेत आणि कारवाई ही झालेली आहे. पण नीलमताई, ज्या प्रकारे आपण बघतोय की ठाण्यातली जी घटना आहे, नंतरनं असं सांगितलेलं, सुरुवातीला तो विभाग प्रमुख शिवसेनेचा असं समोर येत होतं, नंतर शिवसेनेने ते नाकारले की आमचा हा कार्यकर्ता नाही, त्याला आम्ही आधीच काढून टाकलेला आहे. आणि परत चर्चा सुरू झाली की गाडीवर शिवसेनेचं चिन्ह घेऊन तो फिरतोय, वावरतोय. पण ही अशी परिस्थिती येते की आता तुम्ही स्वतः या सगळ्यावरती आवाज उठवतात नेहमीच, या बाबतीतलं तुम्ही काही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटी देऊन प्रबोधन करण्याचंही काम तुम्ही केलं आहे. पण अशा पद्धतीने ही वृत्ती वाढायला लागते, याला कसं थोपवायचं? मला असं वाटतं की एक निरीक्षण आहे माझं की जे साधारणपणे मी चित्र पाहते आणि पूर्वी तर अनेक वेळेला माझे सार्वजनिक जीवनात असं करणाऱ्या लोकांशी वादविवाद पण झालेले आहेत. आणि त्याच्यात साधारण एक जो सगळ्यात त्या सत्तेच्या उतरंडीवरचा जो शेवटचा असतो एक निमित्त किंवा प्रतीक, मग तो कॉन्स्टेबल असेल किंवा वाहतूक पोलीस असेल, हॉटेलमध्ये वेटर असेल, कुठे सफाई कर्मचारी असेल, शाळांमधले प्यून असेल, हमाल असतील, तर बऱ्याचशा लोकांना अशी सवय असते की स्वतःचं अहंकार दाखवण्यासाठी त्यांच्याशी असं मुद्दाम सारखं वागायचं, बोलायचं आणि स्वतः सरळ बोलायचंच नाही. म्हणजे जे काय बोलायचं ते सरळ बोलायचंच नाही. आणि ही एक प्रवृत्ती आहे असं मला वाटतं. ही काय एका कुठल्या पक्षातली प्रवृत्ती आहे असं म्हणता येणार नाही. मला दुसरं असं वाटतं की हे झेंडा त्याच्या गाडीवर होता आणि तो पूर्वीचा शिवसेनेचा पदाधिकारी होता हे उघड झालं त्यावेळेला. एक तर तो माजी पदाधिकारी होता, म्हणजे जेव्हा शाखा प्रमुख येत होतं त्यावेळेला पक्षाने हे सांगितलं की तो पदाधिकारी नाही पण तो शिवसैनिक होता, हे खरंच आहे. पण त्याच्या गाडीवरती झेंडा असणं हेही म्हणून स्वाभाविक आहे. पण मला हे पण सांगायला पाहिजे, माझं निरीक्षण, की अनेक वेळेला अनेक गाड्या आज तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये त्यात कोणीच नसतं म्हणजे पक्षाचं, आणि ते शिवसेनेचं एक वाघाचं चिन्ह काढून घेतात, झेंडा लावतात आणि जातात. मी स्वतः एक गाडी पकडली होती, बीडहून आम्ही निघालो होतो नगरला आणि असे लोक चालले होते वेडेवाकडे आणि आम्ही दिसतोय बायका गाडीत बसलेल्या, तरी पुढे मागे. शेवटी मी गाडी थांबवायला लावली त्यांना आणि विचारलं, तुम्ही कुठले शिवसैनिक आहात, तुम्ही पदाधिकारी जे लावल्याचे तुम्ही सगळ्या खुणा लावलेल्या आहेत कोण आहात? तर त्यांनी हात जोडून माझी माफी मागितली, मॅडम माफ करा, आम्ही तुम्हाला ओळखतो पण आम्ही असेच बसलो होतो गाडीमध्ये.
काय म्हणजे आता काय झालंय माहिती का, शिवसेनेच्या सैनिकांनी म्हणून तर जास्त जबाबदारीने काम केलं पाहिजे असं माझं मत आहे याच्यामध्ये जे आहे ते. एक दुसरं, काही वेळेला असं होतं की सातत्याने त्याच चौकामधले लोक असतील तर ते एकमेकावरती त्यांचं काहीतरी आधीच त्यांचा वादविवाद चाललेला असतो. पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही वारंवार स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारनी कोणी कायदा हातात घेऊन डायरेक्टली असं स्वतः हे करणं, स्वतः सरकार असल्यासारखं वागणं हे योग्य नाही आहे. दुसरं, तुम्ही जे राजेंद्र म्हणालात की पोलिसांचं म्हणजे काय घडतंय नक्की, तर इथे आपण मुद्दाम लक्ष दिलं पाहिजे की पानगावला समजा आपण एक गृहीत धरू की काही इतर पक्षांचे लोक होते आणि त्यात शिवसेना भाजपचे लोक होते, पण लातूरचे SP ज्ञानेश्वर चव्हाण यांनी कुठेही ना त्यांच्यावर कोणी दबाव आणला ना त्यांनी दबाव येऊ दिला. तेच नांगरे पाटलांचं आहे. दुसरं मी उदाहरण देईन त्याच्यामध्ये की ठाण्यामध्ये सुद्धा ही घटना घडल्यावरती तो नागरिक घेऊन गेला पोलीस स्टेशनमध्ये, तक्रार नोंदवली गेली आणि ती नोंदवली गेलीच पाहिजे होती. कालच्या घटनेमध्ये सुद्धा घटना समोर आली, त्याच्या ऑलरेडी तक्रार होऊन त्याच्यावरती कलमं वगैरे लागलेली आहेत. त्यामुळे पोलीस त्यांच्याकडे जेव्हा निदर्शनाला येतं त्याला काहीतरी पोलीस डगमगत आहेत आणि पोलीस जे आहेत ते कुठेतरी यामध्ये आता त्यांचं खचलेलं आहे नीतीधरी वगैरे अशातला भाग नाही. मला तर उलट असं दिसतं की वर्षानुवर्ष अशा पद्धतीने एकेका किरकोळ व्यक्तीचा पोलिसांशी असणारा संघर्ष हा काही नवीन नाही आहे. आज शिवसेना सत्तेत असल्यामुळे तुमची जी अपेक्षा आहे ती योग्य आहे की शिवसेनेच्या सैनिकांनी अगदी शिस्तबद्ध वर्तन केलं पाहिजे आणि आम्हालाही असंच वाटतं की जर का त्यांना वाटलं की योग्य त्या पद्धतीने आपल्याला न्याय मिळत नाहीये तर त्यांनी त्याची तक्रार केली पाहिजे किंवा त्या संदर्भात स्वतःचं काय म्हणणं मांडलं पाहिजे. पण स्वतःच असं ठरवून मारामारी करणं वगैरे हे अजिबातच योग्य नाही आहे. पण तुम्हाला असं मी एक फरक असा करते, काल IBNने माझे काही घेतलं नव्हतं फोन, की एखाद्या आंदोलनासाठी संघर्ष करणं सामूहिकरित्या आणि तिथे काही वेळेला लोकांचा उद्रेक होतो आणि असा लोकांचा उद्रेक झाल्यावरती तो एका अर्थाने नेतृत्वहीन समूह असतो आणि तिथे बऱ्याच वेळेला पोलिसांना टार्गेट केलं जातं, ही वस्तुस्थिती आहे. पण तिथे सुद्धा ठरवून पोलिसांना टार्गेट करणारे काही ठराविकच संघटना आहेत. मला म्हणजे नाव आवडत नाही, बदनामी मला करायची नाही कोणाची, पण काही आम्ही याच्यात पाहिलेलं आहे. महेश, तू लक्षात आहे की नाही तुझ्या माहीत नाही, मुंबईमधल्या काही अगदी आक्रमक दलित मार्क्सवादी संघटना आमच्या बरोबरच काम करायचे सगळे आणि नक्षलवादी चळवळीतले काही लोक आमच्या बरोबर होते आणि आम्हाला आठवते काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे असतात आम्ही की पोलिसांनी एक रूट दिला होता. तो रूट दिल्यावरती राजेंद्र मध्येच हा मोर्चा उलटा चालायला लागला पूर्ण आणि ते म्हणाले आम्ही असंच करणार, आम्ही पोलिसांना हेच करून टाकणार. दुसऱ्या एका मोर्चाचं उदाहरण देते मी तुला की आदिवासींचा मोर्चा होता, मी स्वतः उपस्थित होते त्याला, एखादेच बाकी काही लोक असाल तुम्ही, आणि तिथे अचानक पोलिसांनी खूप लाठीहार केला. आम्हाला कळेच ना, खूप झालं, आम्ही मागणी केली, अमुक झालं आणि नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी अडवलं होतं ना, तर त्यातला एक जो कार्यकर्ता होता ना तो एका पोलिसाच्या 2 पायांमधून उडी मारून पटकन पलीकडे निघून गेला. ते बघितल्यावरती एकदम पोलीस भडकले आणि लाठीला सुरू झाला. काय होतंय माहितीये का, ह्यांनी मी उदाहरण का देते आहे की काही वेळेला पोलीस विरुद्ध लोक असं त्याचं स्वरूप आलेलं असतं आणि थोडं मला काही वेळेला अशी शंका येते, म्हणजे मी निष्कर्षाला जात नाहीये, पण शिवसेना आता 15-1 वर्ष याच्यात असल्यामुळे, विरोधात असल्यामुळे जिथे जाईल तिथे अनुभव विपरीत आला की त्याच्याशी संघर्ष सुरू करायचा. पण हा मार्ग नाहीये आणि कुणीही त्यांना अशा पद्धतीने प्रोत्साहन दिलेलं नाहीये की तुम्ही असं वर्तन करा. आज सुद्धा वर्ध्याला काही मला कळलं हॉस्पिटलमध्ये, त्यासाठी तर आपण कायदा केलेला आहे. आम्ही दोन्ही विधानसभा परिषदेत शिवसेना आणि भाजप दोघांनी त्या कायद्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की एकूण दबंगगिरी जी आहे समाजातली ती वाढते आहे. आणि दुसरीकडे हे पण असेल असं मला वाटतं की काही कॉन्स्टेबल साधे हे सुद्धा जास्त फॉर्मली स्वतःची ड्युटी करायचा प्रयत्न करतायत. हे मी महिला पोलिसांबद्दल तर सांगू शकते आणि पुरुष जे पोलीस आहेत कॉन्स्टेबल्स त्यांच्याबद्दलही सांगू शकते. आणि तिथे मला वाटतं मी उदाहरण दिलं होतं, एकदा माझी गाडी, म्हणजे माझी आई गाडी घेऊन गेली होती, तिला चालायला होत नाही, ती थांबली होती गाडी आणि ड्रायव्हरची पावती फाडली. तर त्यांनी ड्रायव्हर म्हणाला की कोणाची गाडी आहे तुला माहिती आहे का, तर मला त्या वाहतूक पोलिसांनी फोन केला आणि मला म्हणाला ताई हा तुमचा ड्रायव्हर म्हणतोय ताईंची गाडी आहे, पण मला खात्री आहे की ताई तुमची गाडी मी तिथे अडवली असेल तर तुम्ही उलट ड्रायव्हरला काय सांगाल. म्हटलं मी सांगणार रिसीट फाडून टाक, तुझी चूक असेल ते हे. तर मी त्याला हेच सांगितलं की तू ताईंचं नाव वापरू नकोस. त्यामुळे असं सुद्धा वागणारे एकदम धारिष्ट असणारे कॉन्स्टेबल सुद्धा आहेत, नाही असं मी म्हणणार नाही की सगळेच जण धारिष्ट दाखवणारे जे कॉन्स्टेबल असतात किंवा पोलीस अधिकारी असतात त्यांचं ते धारिष्ट तुमच्यासारख्या एखाद्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सहन केलं जातं. परंतु जेव्हा तरुण आमदार क्षितिज ठाकूर यांची गाडी सी लिंकवर पकडलेली होती
त्यावर ज्या पद्धतीने रिॲक्शन विधिमंडळातल्या तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी दिली, ज्या पद्धतीने त्या बिचाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला झाला, राम कदम सुद्धा त्याला साक्षी होते नाही का रामभाऊ, तुम्ही सांगू शकता त्या सगळ्या प्रकरणाबद्दल कशा पद्धतीने विधिमंडळातले सर्वपक्षीय सदस्य आक्रमक झाले त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध, त्याची कशा प्रकारे घाबरगुंडी उडवून दिली, त्याला काही प्रमाणात धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली आणि नंतर तो जो सगळा CCTVचा सगळा अहवाल होता तो सगळा बाजूला टाकण्यात आला आणि त्यासाठी जे प्रयत्न झाले त्यावरून सुद्धा दिसतं की असे सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत ना दबंग महाराष्ट्रामध्ये. महेश, एक वाक्य फक्त मला बोलू दे. माझ्याच वास्तविक आज महेश माझ्याच मी निलमताई एक मिनिट फक्त निलमताई महेश, आज मी वास्तविक परदेशी चाललोय, तरी पण मी एअरपोर्टहून मुद्दामून या मुलाखतीत सामील एवढ्यासाठी झालो की मला माहित होता हा विषय निघेल आणि महाराष्ट्राच्या जनतेपुढे चुकीचं जाऊ नये या भावनेनं मी या चर्चेत सहभागी झालो. मुळामध्ये तो सीलिंगवर झालेला प्रकार आणि नंतर सभागृहामध्ये नंतर बाकीच्या सगळ्या झालेल्या गोष्टी ह्या न्यायालय प्रविष्ट आहेत. मुळामध्ये अधिकाऱ्यावर त्यावेळेस देखील कोणत्याही प्रकारचा हात उचलला गेला नव्हता. सगळे आमदार आक्रमक झाले होते ही गोष्ट खरी आहे, पण ती न्यायालयीन प्रविष्ट बाब आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा आज अपेक्षित नाही. पण महेश, मी तुम्हाला एवढंच सांगेन की कायदा कुणीही हातात घेतला तरी कायद्याच्या समोर सगळे समान आहेत आणि तो कार्यकर्ता असेल, नेता असेल, कुठल्या पक्षाचा मोठा पदाधिकारी असेल, आमचं सरकार त्याच्यावर कारवाई निश्चितपणे करणार. आणि या ठिकाणी चांगले राज्याला गृहराज्यमंत्री राम शिंदेच्या रूपानं, रणजित पाटलांच्या रूपानं चांगले गृहमंत्री लाभलेत. माननीय मुख्यमंत्र्यांकडे स्वतः ते कॅबिनेटचं खातं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई होईल हा भाग वेगळा. पण या निमित्ताने एक महत्वाची चर्चा उपस्थित होते की जसं निलमताईंनी एक दोन अनुभव सांगितले, माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. मागच्या आठवड्यामध्ये एअरपोर्टला जात असताना एक रिक्षा ड्रायव्हर साधारणतः 55 वय असलेल्या एका ट्रॅफिक हवालदाराच्या अंगावर धावून गेला. आता मी गाडीत होतो, मी स्वतः गाडी चालवत होतो, मी गाडीतून उतरलो, माझे बॉडीगार्ड उतरले आणि नंतर त्या रिक्षावाल्याला आम्ही धरला, त्याला समजावून सांगितलं हा भाग वेगळा. पण समाजामध्ये अशा प्रकारची प्रवृत्ती वाढत चालली आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे सार्वत्रिक दृष्टिकोनातून की त्या पोलिसांना बळ देणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पण ह्या एक दोन प्रसंगामुळे पोलीस असुरक्षित झालेत असं समजून घेण्याचं कारण नाही. स्कॉटलंड यार्डपेक्षा सुद्धा अधिक धमक या मुंबई पोलिसांमध्ये आहे, या महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आहे. 95 ते 99च्या कालखंडामध्ये रामकदम, 500 गुन्ह्यांचा खात्मा मुंबई पोलिसांनी केला होता, हे विसरून कसं चालेल? नाही, बरोबर आहे रामकदम, ती धमक होती म्हणूनच त्या आहे, आजही आहे. त्या महिला पोलिसांनी म्हणूनच त्याच्या कानशिलात लगावली. ती धमक होती म्हणूनच. पण एक मुद्दा अर्धवट तुम्ही उत्तराचा सोडला. महेश जसं म्हणाले, महेशनी रामकदम एक मिनिट, तुम्हाला वेळ देतो, पण फक्त एक प्रश्न अर्धवट राहिलेला. हेही सांगायचं विसरले. नाही, एक प्रश्न, त्या प्रश्नाचं तुम्ही अत्यंत सवडीने बगल दिलेली आहे महेश सरांच्या प्रश्नाला. ती म्हणजे जी दबंगिरी नेत्यामध्ये आहे, आज तुम्ही सत्तेत आल्यामुळे तुम्ही म्हणता की सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, तेव्हा तुम्ही विरोधात होता, तेव्हा तुम्ही नाही म्हटलं सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, पण त्या पोलिसांवरती हात उगारायची पाळी याच राज्यातल्या नेत्यांना आली. ही वेळ काय येते, ही मानसिकता कुठली आहे? झाली ना कारवाई. पूर्णपणे त्या कोणताही अपराध नसताना सुद्धा तुमच्या मीडिया ट्रायलमुळे मला आणि क्षितिज ठाकूरला तुरुंगात जावं लागलं. याच्या पलीकडे तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे माझा कशात काही संबंध नाही, क्षितिज ठाकूरचा कशात काही संबंध नाही. आमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे की तो उद्धटपणे वागत होता, तरी देखील मीडियाने हे प्रकरण एवढं उचलून धरलं. आम्ही दोघेही 4 दिवस तुरुंगात होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल कारवाई झाली नाही. अहो, कारवाई पूर्णपणे झाली आहे. कारवाई झाली, बरोबर आहे, ती कायद्यानुसार झाली, पण ही मानसिकता बदलली पाहिजे की नाही? कारवाई झाली, बरोबर आहे. याच गृह खात्यावर राजेंद्र याच गृह खात्यावर माझ्या अनेक भाषणांच्या वेळेस महाराष्ट्राचे डीजी, महाराष्ट्राचे पोलीस कमिशनर स्वतः बॉक्समधून बाहेर येऊन त्यांनी माझं कौतुक केलंय की तुम्ही पोलिसांच्या व्यथा विधानसभागृहात व्यवस्थितपणे मांडता. याच पोलीस खात्यामध्ये जे कॉन्स्टेबल आहेत, अधिकारी आहेत, त्यांचे जे ऑपरेशन्स येतात, तर माझ्या घाटकोपरच्या कार्यालयातून अनेक लोकांचे ऑपरेशन झालेत, अशी उदाहरणं आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला एक उदाहरण घेऊन चालणार नाही. राहिला प्रश्न आजच्या चर्चेला विषयांतर होऊ नये म्हणून पुन्हा मी चर्चेवर येत असताना एवढंच सांगेन की आज आपल्याला समाज जीवनामध्ये हे जे बदल होत चाललेत, एक घटना, दुसरी घटना, तिसरी घटना, तर याच्यावर गांभीर्यानं पाहावं लागेल.
काही पक्ष दुर्दैवानं चीप पब्लिसिटीसाठी अशा प्रकारच्या कृत्याचं समर्थन करताना दिसतात. नीलमताईंनी खंडन केलं, पण त्याच ठिकाणी दुसरा पक्ष महाराष्ट्रात असा आहे की या घटनेचं समर्थन करतो. कोणता त्याला पक्ष या आहे? निमित्तानं चर्चेला यायचंय. तर ही मानसिकता कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून कुठेतरी ठीक त्या आहे, ठिकाणी ठीक छाटली आहे. पाहिजे. जनार्दन चांदूरकर, तुम्हाला काय वाटतं, जी परिस्थिती आता राज्यामध्ये आलेली आहे, ज्यांनी कायद्याचं रक्षण करून सगळ्यांना कायदा समजवायचा, त्यांनाच आज अशा पद्धतीचा सामना करावा लागतोय असुरक्षेचा? नाही, आय एम हॅपी की आपल्या चॅनलवरती जी चर्चा होत आहे ती जरा बाकीच्या चॅनलपेक्षा अलग पद्धतीनं होत आहे. नाहीतर मी चर्चा मागापासून ऐकल्या तर ते तुमच्या पक्षाच्या अमक्यानं असं असं केलं म्हणून तुमच्या पक्षाच्या अमक्यानं, म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध काय कुणी केलं आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पण ही जी चर्चा आहे थोडी इलिव्हेटेड आहे आणि म्हणून मला सुद्धा त्याच दृष्टिकोनातून आपल्यासमोर मुद्दा मांडायचा आहे की सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक माणसाचा एक सेन्स असतो आणि तो सेन्स म्हणजे सेन्स ऑफ बीइंग इम्पॉर्टंट. त्याला स्वतःला वाटतं की मी फार मोठा माणूस आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स कुणीतरी चॅलेंज केलं तर ते त्याला खपत नाही. हा व्यक्तिमत्वाचा हे आहे, गुण आहे किंवा दोष आहे मला माहीत नाही. अब्राहम लिंकनने त्याला तो गुण म्हटलेला आहे. तेव्हा हा जो इश्यू आहे आणि मग त्यातल्या त्यात पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह एवढ्या 4 लाख लोकांनी निवडून दिलेला माणूस, त्याला मग पण तो सेन्स ऑफ इम्पॉर्टन्स असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जरी आपण मगाशी राम कदमांचं उदाहरण दिलं तरी त्याच्यामध्ये त्या सगळ्या लोकांनी कायद्याचा जो बडगा आहे त्याला सामने जाऊन त्याने ती वस्टडीमध्ये ते लोक जाऊन राहिले, कायद्याचा मान राखला आणि कायद्याचा सन्मान त्यांनी केला. आणि म्हणून गरज जी आहे ती गरज आपण आपल्या 3ऱ्या भागामध्ये याची चर्चा करणार आहात की सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे. बरोबर. पोलीस हे स्वतःची ड्युटी करतात आणि स्वतःची ड्युटी करत असताना त्याला जे अडथळे येतात ते अडथळे त्याला आपण आणता कामा नये. या प्रकारे नेत्यांचं प्रबोधन आहे, परंतु समाजाचं प्रबोधन सुद्धा करण्यासाठी नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि किती वाईट गोष्टी झालेल्या आहेत. प्रत्येक पक्षाचे त्याच्यामध्ये लोक असण्याची शक्य आहे. त्याला पक्ष हे काही हे नाही आहे. त्याच्यामध्ये माणसाची प्रवृत्ती जी असते ती सगळ्या पक्षामध्ये प्रवृत्ती सेम आहे. आणि म्हणून पोलीस यंत्रणा आपल्या राज्यातली कमजोर आहे हे याच्यावरती माझा विश्वास नाही. आणि पोलिसांच्या पाठीमागं शासन आहे हे बरोबर आहे, परंतु पोलिसांच्या पाठीमागं शासनाबरोबर समाज सुद्धा आहे. आणि नीलमताईंनी एक मुद्दा या ठिकाणी मांडला, तो मुद्दा असा होता की व्यक्तिगत क्राईम आणि कलेक्टिव्ह क्राईम. जेव्हा एखादा मोर्चा निघतो आणि त्या मोर्चामध्ये एखाद्या सामाजिक अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी पब्लिक पुढे येतं, तेव्हा त्यावेळेला पोलिसांच्याशी झालेली कन्फ्रंटेशन ह्या जरी केसेस झाल्या तर त्या सिरियसली ट्रीट केल्या जात नाहीत. परंतु काल ठाण्यामध्ये झालेली घटना किंवा वैयक्तिक दृष्टिकोनातून पोलिसांच्यावरती असॉल्ट जर झाला तर ती फार सिरियस धरून ज्युरिस्प्रुडन्स, आपलं जे क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स आहे ती त्या व्यक्तीला, पोलिसांना अटकाव करणाऱ्या माणसाला, जो क्रिमिनल असेल त्याला सक्त शिक्षा देण्याकडं क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्सचा आपल्या देशामध्ये नाही सगळ्या जगातील देशामध्ये कल आहे. आणि म्हणून ह्या अशा जरी घटना झाल्या तर आपण सर्टन लेवल सोडून खाली जाता कामा नये. त्याला आपल्या या एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये या गोष्टी आहेत, या जर घडत असतील तर त्याला अटकाव कसा होईल, त्यातून आपण कसे बाहेर येऊ, या संदर्भाची चर्चा मीडियाने केली पाहिजे. आणि ज्याने कोणी केले त्याला तुम्ही कोणीच त्याचं समर्थन करत नाही. पण त्याची मीडिया ट्रायल म्हणतात लगेच. राम कदम यांच्यासारखे लोकप्रतिनिधी त्याला मीडिया ट्रायल म्हणतात. अशी जर मीडियाने चर्चा केली, मीडिया ट्रायल असा आहे का, त्या प्रकारचा लोकप्रतिनिधी मी नाही. या ठिकाणी जी चर्चा आहे ती चर्चा म्हणजे लोकप्रतिनिधीमध्ये सुद्धा प्रत्येकाची मतं असतात. माझं जे मत आहे ते मी आपल्या समोर सांगत आहे. आणि म्हणून मीडियाचा अधिकार आहे की मीडियाने ते सगळे समाजाच्या समोर आणलं पाहिजे. आणि ती मीडिया ट्रायल जरी झाली तरी समाजाचं ते प्रबोधन होतं की असं केल्यानंतर ज्यानं त्या पोलीस कॉन्स्टेबलला मारलं किंवा असॉल्ट केला
त्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इज्जत जाते. आणि म्हणून मीडियाने जरी त्याची ट्रायल घेतली तर इनडायरेक्टली त्या माणसाला पुढं सुधारण्यासाठी नंतरच्या आयुष्यामध्ये त्यांना असे प्रकार करू नयेत म्हणूनच त्या मीडिया ट्रायलचा त्याला वापर होईल असा माझा दृष्टिकोन आहे. ठीक आहे, चांदूरकरांनी विरोधक म्हणून विरोधाला विरोध न करता एक चांगले मुद्दे चर्चेत मांडले, त्यामुळे ही चर्चा अजून त्याच मुद्द्यावरती पुढे न्यायची आहे. ब्रेक घेऊ, पण ब्रेक नंतर तोच मुद्दा आहे की जर अशा प्रकारे गुंडगिरी वाढली किंवा गुंडांना आळा घालण्याचा वेळ आली तर पोलिसांच्या अधिकारात आपण काही वाढ करू शकतो का, हे आपण गृहराज्यमंत्र्यांना विचारणार आहोत. आणि त्याचबरोबर जो मुद्दा चांदूरकरांनी उपस्थित केला की समाज प्रबोधन आणि समाजामध्ये पोलिसांमध्ये असलेला विसंवाद, तो संवादाच्या रूपात आपण कसं बदलू शकतो, पोलिसांच्या बद्दलची समाजामध्ये असलेली विनाकारणची भीती आपण दूर कशी करू शकतो, याबद्दल बोलू ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत तुमचं. आपण चर्चा करतोय पोलिसांवरच्या वाढत्या हल्ल्यासंदर्भात आणि आता त्याच मुद्द्यानंतर पुढे आपण येऊन ठेपलोय की जर समजा अशा पद्धतीने गुंड निर्माण होत असतील आणि गुंडांना वचक निर्माण होत नसेल तर त्या गुंडांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्याच अधिकारात आपण वाढ केली पाहिजे का. त्या घटनाच्या ठिकाणी जसं परवा झालं, न्यायालयाने जामीन मंजूर केला, पण सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अधिकारामध्ये त्याला पुन्हा एकदा कोठडीत दाखल करावं लागलं आणि ते अधिकार जसे पोलिसांना आहेत तशाच पद्धतीच्या अधिकारामध्ये अजून काही वाढ करावी का, हाच मुद्दा प्राध्यापक राम शिंदे तुम्हाला विचारायचं की पोलिसांच्या अधिकारात जर वाढ केली तर त्यांना पण थोडंसं पुढे कारवाईच्या दृष्टीने पाऊल टाकता येईल, वाट पाहावी लागणार नाही, एखाद्या कॉलची वाट पाहावी लागणार नाही, तात्काळ कारवाई होऊन घटनेला आळा बसण्यासाठी मदत होईल. आपण जे म्हणला त्यानुसार पोलिसांना आवश्यक तेवढे सर्व ते अधिकार आहेत. आपण जर म्हटलं तर एखादा व्यक्ती वारंवार एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकत असेल तर त्याला ग्रामीण भागामध्ये SP आणि शहरी भागामध्ये DCP नियम 55 नियम 57 त्याच्यावरती कारवाई करू शकतात, हद्दपार करू शकतात, त्याला MPDA सारखा कायदा लावू शकतात, त्याला मोका लावू शकतात. आणि मग अशा पद्धतीने त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी ते सर्व करता येऊ शकतं. आणि म्हणून अधिकार आहेत का, तर अधिकार भरपूर आहेत, अधिकार विषय नाही. फक्त कधीतरी अशा काही गोष्टीमध्ये जर इंटरव्हेन्शन झालं, काही अडथळे निर्माण झालं तर प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि एकंदरीत लोकांची मानसिकता जी आहे की कायद्याचं अनुपालन केलं पाहिजे. आणि एखाद्याला कायद्याचं, जसं चांदूरकरांनी सांगितलं की मी मोठा, मी 4 लाखाचा प्रतिनिधी आहे, मग मला कोण अडवणार, असा ज्यावेळेस युगो होतो त्यावेळेस त्या व्यक्तीला असं वाटत असतं की मला हे कोण बोलणार. मग अशा वेळेस प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि मग त्याच्यातून असा प्रसंग निर्माण होतो. आणि मग असा प्रसंग निर्माण झाल्याच्या नंतर, कायद्याचं उल्लंघन केल्याच्या नंतर, कायदा हातात घेतल्याच्या नंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई जर झाली आणि मग कायदेशीर कारवाई झाल्याच्या नंतर मग मात्र त्याला समजून जातं की ह्याच्यामध्ये आपण चुकलेलो आहोत, परंतु तोपर्यंत वेळ ही निघून गेली असते. आणि मग पोलिसांना अधिकार, आणखी अधिकार वाढवण्याचे किंवा अधिकार कमी करण्याचं हा आपल्याला कायदा करूनच द्यावा लागतात. किंवा बॉम्बे ॲक्ट असेल, IPC असेल, याच्यानुसारच कायदा. आणि ते मला तरी वाटतं की या प्राप्त परिस्थितीमध्ये ते कायदे हे पुरेसे आहेत. त्यामुळं कायदेशीर एकदा कारवाई झाली की माणूस तसा होत नाही, परंतु हे कायद्याचं सातत्यानं उल्लंघन होतं की प्रबोधन, अवेअरनेस आणण्याची आवश्यकता आहे. आपण आपल्या देशाचं जर पाहिलं आणि इतर देशाचं जर पोलिसिंग पाहिलं तर याच्यामध्ये बराचसा फरक आहे की लोकांची मानसिकता आणि इंटेन्शन जर क्लिअर असेल की आपल्याला कायद्याचं अनुपालनच करायचं आहे, कायद्याचं उल्लंघन करायचं नाही, या मानसिकतेतून गेलं तर असे प्रसंग कदाचित टळू शकतात. आणि पोलिसांना आवश्यक ते अधिकार आहेत. त्यामुळे पोलिसाच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये आपल्याला काही साशंकता निर्माण करणं उचित किंवा योग्य होणार नाही. आणि पोलिसांना भरपूर अधिकार आहेत. फक्त कधीतरी एखाद्या पोलिसांच्या माध्यमातून काही चुकीची गोष्ट झाली तर मग पोलीस सुद्धा बऱ्याच वेळेस टार्गेट होत असतात. आणि मग अशा पद्धतीनं हे कॉन्ट्रोवर्सी किंवा डिबेट किंवा मीडिया ट्रायल किंवा एखादी शासकीय शिस्तभंगाची प्रशासकीय कारवाई, अशा सगळ्या घटना घडत असतात. एक घटना ही दुसऱ्या घटनेसारखी नसते आणि म्हणून ही एक घटना दुसऱ्या घटनेसारखी नसते आणि त्याची तुलना पण होऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये, त्या प्राप्त परिस्थितीमध्ये नेमकं त्या ज्युरिडिक्शन मध्ये असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी नेमकी कोणती कारवाई करायची, ही जर पर्टिक्युलर त्या कारवाईच्या अधीन राहून केलं आणि त्याला जर पनिशमेंट झाली तर निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यातून दुसरे सुद्धा लोक बोध घेत असतात. अशा पद्धतीने मला तरी आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे त्यानुसार मला असं वाटतं की पोलिसांना आवश्यक तेवढे पुरेसे कायदे आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी वाढ करण्याची काही आवश्यकता नाही. यानुसारच ही चर्चा होऊ शकते. महेश सर काय म्हणाले? नाही, पोलिसांना अधिकार आहेत. त्यांच्याकडे जी ताकद आहे ही ताकद भारतीय संविधानाने त्यांना दिलेली आहे आणि ती जनतेच्या रक्षणासाठी दिलेली आहे. परंतु जेव्हा पोलीसच
त्या हल्ल्याचा बळी होतो त्यावेळेस मात्र त्याला हे अधिकार, हे कायदे त्याच्या संरक्षणासाठी वापरण्याची जी क्षमता पाहिजे किंवा त्याच्याकडे तशा पद्धतीचं प्रशिक्षण पाहिजे, ते प्रशिक्षण आपल्याकडे दिलेलं नाही असं आपल्याला वारंवार दिसतं. आता परवा जी ठाण्यामध्ये शिवसेना शाखा प्रमुख, माजी शाखा प्रमुख आपण म्हणू, त्याच्याशी संबंधित त्या महिला पोलिसाची जी घटना घडलेली आहे, त्यात त्या महिला पोलिसांनी जी जबानी दिलेली किंवा त्यांची जी प्रतिक्रिया त्या स्पष्टपणे म्हणतात की मला कळत होतं की त्याच्या गाडीवर जी पक्षाची निशाणं आहेत त्यावरून तो माझ्याशी अरेरावीने वागेल हे मला कळत होतं, तरी सुद्धा मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. ही एक घटना आहे. दुसरी सगळ्यात मोठी घटना जी पोलीस दलाच्या हृदयामध्ये त्याची सल आजही कायम आहे, ती 3 वर्षापूर्वीची आझाद मैदानावर घडलेली दुर्घटना. त्यामध्ये अत्यंत हिंसक जमावाने ज्या पद्धतीने पोलिसांवर हल्ला चढवला आणि त्या हल्ल्यामध्ये महिला पोलीस सुद्धा सुटल्या नाहीत त्या हल्ल्यामधून आणि त्यांच्यावर अत्यंत वाईट पद्धतीने तिथे हल्ला झालेला आपल्याला दिसतो. त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. परंतु म्हणजे त्यानंतरच्या काळात विशेषतः महिला पोलिसांना अशा प्रकारचे जर हल्ले झाले तर त्यांना त्याला कसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे, एकट्या महिला पोलिसाने स्वसंरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे, एकट्या पोलिसाने किंवा महिला पोलिसांच्या संपूर्ण सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, यासाठी काही ठोस उपाय झालेले आपल्याला दिसले नाही. त्या आझाद मैदानच्या घटनेनंतर सुनीता पाटील नावाच्या पोलीस इन्स्पेक्टर होत्या वाहतूक विभागातल्या, त्यांनी जी कविता लिहिली होती, आझाद मैदान या नावानेच त्यांची कविता लिहिली होती, त्या कवितेमध्ये त्यांनी जी भावना व्यक्त केली होती ती सर्वसामान्य पोलिसाची भावना होती. त्याला नंतर जातीय रंग दिला आणि त्याची वेगळी कॉन्ट्रोवर्सी झाली, तो भाग आपण सोडून देऊ. परंतु त्यात स्पष्टपणे त्यांनी म्हटलं होतं की आम्ही या सगळी घटना बघितली, हल्लेखोरांनी आम्हाला हात लावला नाही तर त्यांनी अमर जवान ज्योतीला सुद्धा हात लावला, अशा लोकांचे हात कलम केले पाहिजेत, अशी स्पष्ट भावना सुनीता पाटील यांच्या कवितेमध्ये होती. परंतु त्यातील त्यांच्या काही धार्मिक संदर्भाचा हे घेऊन त्याच्यावर टिप्पणी करून त्या कवितेबद्दल त्यांना माफी मागावी लागली. म्हणजे पोलिसांनी, महिला पोलिसांनी विशेषतः आझाद मैदानच्या प्रकरणात जे सहन केलं, ते सहन केलेलं इतकं भयानक वास्तव आहे, ते वास्तव ठाऊक असूनही काही पोलीस अधिकाऱ्यांनी सुनीता पाटील यांनी त्या कवितेबद्दल माफी मागावी असा त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यांची लेखी माफी संवाद या पोलिसांच्या नियतकालिकामध्ये नंतर प्रसिद्ध झाली. यावरून लक्षात येतं की प्रशासन हे कशा पद्धतीने त्यांच्या प्रश्नांकडे बघतं. जर प्रशासनाने महिला पोलीस असतील किंवा सर्वसामान्य पोलीस असेल, रस्त्यावर उभा राहणारा पोलीस असेल, त्याच्या समस्यांकडे जर अधिक सहानुभूतीने बघितलं तर असे प्रसंग उद्भवणारच नाहीत. अगदी खरं आहे की सहानुभूतीने जर बघितलं असे प्रसंग उद्भवणार नाहीत. पण डॉक्टर चांदूरकर, मला तुम्हाला विचारायचं, जनार्दन चांदूरकर, तुम्ही कायद्याचे अभ्यासक देखील आहात, राजकीय नेते हा भाग थोडासा बाजूला ठेवला तर एक कायद्याचे अभ्यासक म्हणून तुम्ही या सगळ्या पोलिसांना दिल्या जाणाऱ्या अधिकाराच्या बाबतीत कसं बघता, की कायदा कसा विचार करतो अधिकाराच्या बाबतीत देत असताना, की अधिकार जे दिले गेलेले आहेत त्याचा विनियोग खऱ्या अर्थाने होतोय, की अधिक अधिकार दिल्याने एक वचक निर्माण होण्यासाठी आणि पोलिसांच्या संदर्भातला आदर निर्माण होण्यासाठी मदत होऊ शकते? पोलीस हे समाजामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा पोलीस हा घटक आहे. किंग्जले डेव्हिस नावाचा जो सोशलिस्ट आहे, सोशल फिलॉसॉफर, त्याची ह्युमन सोसायटी नावाचं एक त्याचं पुस्तक आहे. तर त्यानं ते ऑब्झर्वेशन पास केलेलं आहे की पोलीस यंत्रणा जर व्यवस्थित काम करत नसेल तर माणसांना रस्त्यातून चालता येणार नाही. कोणीही एक माणूस दुसऱ्या माणसाची मान कापून फेकून देईल. आणि हा जो पशुप्रवृत्तीची माणसामध्ये सुप्त असते तिला कंट्रोल करण्याचं एकमेव साधन म्हणजे लॉ अँड ऑर्डर किंवा पोलीस यंत्रणा ही आहे. आता काय आहे की आपल्या म्हणजे सगळ्या जगामधली पोलीस यंत्रणा ही सक्षम आहे आणि त्यामुळं जग हे सुरळीतपणे चाललं. स्ट्रे इन्सिडेन्सेस हिअर अँड देअर आय कॅन अंडरस्टँड, त्याला अपवाद असतील, होत असतील अतिरेक, परंतु साधारणपणे जग हे सुरळीत चाललेलं आहे, असाच एक अनुभव आहे. आता हा धागा घेतल्यानंतर
अलीकडल्या काळामध्ये स्त्रियांचा जो प्रश्न तयार झालेला आहे की स्त्रियांना पुरुषाप्रमाणे इक्वल राईट्स द्यायला पाहिजेत, हा सगळ्या जगामध्येच सुरू झालेला असल्यामुळं आणि आता इंडियामध्ये सुद्धा तो ॲक्सेप्ट झाल्यामुळं ते अत्यंत चांगली बाब आहे. आणि स्त्रियांना सुद्धा पोलिसांच्या मध्ये आणि मिलिटरीमध्ये एक चांगल्या पद्धतीनं त्यांना स्वतःचं कर्तव्य बजावता येईल या संदर्भाची संधी प्राप्त झालेली आहे. आता हे जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला कालची जी ठाण्यातली घटना झाली त्या घटनेमध्ये असं असेल असं मला वाटत नाही, परंतु बऱ्याच अशा इन्सिडन्सेसमध्ये किंवा आपण ज्या आझाद मैदानाचा रेफरन्स दिला त्या याच्यामध्ये त्या महिला पोलिसांना टार्गेट करायचं ही जी सामाजिक दुष्प्रवृत्ती आहे ती दुष्प्रवृत्ती सुधारणं हे समाजाचं काम आहे. त्यांना असं आपल्याला त्यांना इलिमिनेट त्यांना खतमच करता येणार नाही, परंतु त्याचं पर्सेंटेज कमी कमी करत आणून त्याला इन टाईम बाउंड प्रोग्राममध्ये 0% त्याचं झालं पाहिजे, अशा प्रकारची केली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून काल त्या मुलीनं ज्या पद्धतीनं ती फाईट दिली इट इज कमेंडेबल. आय कॉंग्रॅच्युलेट दॅट गर्ल. काय किती चांगल्या पद्धतीनं तिनं ती फाईट केली आणि दाखवून दिलं की मी तुझ्यापेक्षा कमती नाही. जर त्या मुलीच्या हातामध्ये पिस्तोल काल जर असतं, वेपन जर काल असतं, तर तिनं त्याला गुडघ्याच्या खाली जरूर गोळी मारली असती. आणि म्हणून त्या मुलीला जो त्रास झाला तो तिच्याकडे काल वेपन नव्हतं म्हणून. आणि पोलीस दलामध्ये अशी पद्धत असेल की ठराविक रँकच्या खाली वेपन यूज करता येत नाही. पण माझी होम मिनिस्टरना या कालच्या इन्सिडन्समुळे अशी विनंती आहे की स्त्रियांच्या बाबत तुम्ही त्यांना कन्सेशन्स करा. ज्या सेन्सिटिव्ह पोस्टवरती स्त्रिया काम करत असतील आणि त्यांना तुमच्या ठरलेल्या प्रोसिजरप्रमाणे रँक आणि फाईल नाही म्हणून तिला वेपन वापरता येणार नाही अशी जर परिस्थिती असेल तर यू रिलॅक्स दॅट. आणि ते तुम्हाला प्रोसिजरली करता येत असेल आणि अशा कालच्या त्या कॉन्स्टेबलच्या हातामध्ये जर पिस्तूल असते तर मला नाही वाटत की तिनं मार खाल्ला असता. आणि पोलिसांना मार खाणं आता ऑब्विसली ते मुलगी वीक सेक्स आहे आणि त्यामुळे तो ओव्हर पॉवर झाला, परंतु तो ओव्हर पॉवर होणं त्या पोलीस कॉन्स्टेबलवरती हा समाजाचा अपमान आहे, हा सरकारचा अपमान आहे. आणि म्हणून हा अपमान होता कामा नये म्हणून तिला एम्पॉवर करायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. तोच मुद्दा मी चांदोरकर साहेब विचारतो राम शिंदे उत्तर देतात. एम्पॉवर कसं करणार? चांदोरकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला ते निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये महिला कॉन्स्टेबल असल्या कारणानं या समाजामध्ये एका महिलेवरती हात सार्वजनिक ठिकाणी उचलणं ही अतिशय काही मर्दाची किंवा पुरुषार्थ दाखवण्याची ही वेळ किंवा ती परिस्थिती तिथे नव्हती. तरी पण त्या महिला कॉन्स्टेबलने त्या प्राप्त परिस्थितीला फेस अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. परंतु दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी सांगितलं की वेपन जर असतं तर त्यांनी अशा पद्धतीनं उपयोग केला असता, परंतु त्याच्यामध्ये असं आहे की कोणी वेपन वापरला पाहिजे आणि कोणत्या स्तरावरती वेपन्स वापरलेला पाहिजे. परंतु मला असं वाटतं की एका घटनेला अनुसरून आपण चर्चा एकंदरीतच पूर्ण जो काही प्रशासन आहे किंवा जी काही सिस्टम घालून दिलेली ते एकाच गोष्टीला धरून आपल्याला ते करणं काही मला वाटत नाही योग्य होईल. परंतु ज्या रँक प्रमाणे जे पोलीस ऑफिसर्स असतात त्याप्रमाणे त्यांच्या हातात हे वेपन्स दिलेलं असतं. आणि म्हणून पोलीसकडे जी सध्याची स्थिती आहे ती आपण लाठी दिलेलीच असते. आणि म्हणून त्या एक ट्रॅफिक पोलीस हवालदार होत्या आणि त्या अनुषंगानं त्यांनी जो त्याच्यावरती अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला त्या कॉन्स्टेबलवरती त्यांनी सुद्धा त्याला प्रतिकार केला. हे आपण सगळ्यांनी त्या CCTV फुटेजमध्ये पाहिलेलं आहे. आणि म्हणूनसाठी त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्याच्यावरती 353 आणि 354 अन्वे गुन्हे दाखल केलेत आणि त्यानुसार ते नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत. आणि म्हणून त्या संरक्षण हे कायद्याचं आहे त्यांना. आणि मग संरक्षण हे कायद्याचं आहे आणि मग त्याला कोणतंही संरक्षण नाही. शेवटी ही सगळी मंडळी किंवा हे पोलीस प्रशासन लोकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठीच असतं. आणि म्हणून हे पोलिसांना त्या संदर्भामध्ये हे कायद्याचं कवच आहेच आहे, हे संरक्षण आहेच आहे. परंतु वेपनच्या संदर्भामध्ये एखादी घटना घडली आणि पूर्णतः प्रशासनामध्ये काही बदल घडून आणावेत अशी स्थिती नाही. परंतु आपण जे सांगितलंय ते तपासून बघायला हरकत नाही, निश्चित स्वरूपामध्ये ते तपासून पाहू. मला नीलमताई पुढचा हा मुद्दा शेवटाकडे आपण आलेलो आहे खरं, पण त्याच्यात मला विचारायचं की पोलीस आणि जनता
यांच्यातला सुसंवाद कसा वाढवला पाहिजे, हा सुसंवाद वाढवण्यासाठी म्हणून काय पावलं उचलली पाहिजेत, याच्यातला सुसंवाद जर पूर्ण झाला तर अशा घटना होणार नाहीत आणि गुंडांना जास्त बळ मिळणार नाही. राजेंद्र, एक तर गेले 35 मिनिटं आपली जी चर्चा चालली आहे त्याच्यात खूप महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत. पण मला असं वाटतं की एखादा विषय घडला ना की आपण एकदम म्हणजे असं एखादा घड्याळाचा लंबक एकदम एका बाजूला झुकतो ना, दुसऱ्या बाजूच बघायचे नाही, अशा पद्धतीने आपण करतोय. मुळात असं आहे की पोलीस सुद्धा समाजाचा भाग आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये जेंडर बायस आहे, तिथे वशिलेबाजी आहे, व्यसनाधीनता आहे. अनेक ठिकाणी आपण बघतोय की पोलीस फार गंभीर गुन्ह्यांमध्ये सापडलेले आहेत. गुन्हा नोंदवून न घेणं आणि तो गुन्हा नोंदवून त्याच्यात कसा योग्य न्याय मिळेल याच्यासाठी आपला 4% पनिशमेंट रेट होता, आता तो कसा तरी 22-26% आलेला आहे. आणि त्यामुळे पोलीस हे पोलीस दल म्हणून कुठे वाईट नसतात, पण पोलिसांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाच्या अपप्रवृत्ती असू शकतात, अकार्यक्षम लोक असू शकतात, काही वेळेला हितसंबंधांमुळे ते भूमिका घेत असतात आणि अशा वेळेला लोकांना त्याचा खूप त्रास होतो, सफर होता. बलात्काराच्या घटना नोंदवल्या जात नाहीत, खुनाच्या घटनांच्या मध्ये तपास होत नाही, हे आपण पाहतोय ना. त्यामुळे काय माहिती आहे का, आपण त्याचे 2 भाग करूया. एक म्हणजे जिथे जनतेला शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिकरित्या काही नियमन करायचं आहे, हा एक भाग आहे. आणि दुसरं जे आहे ते गुन्ह्याचा तपास करून त्याच्यात योग्य त्या पद्धतीने पंच मिळवून साक्षी पुराव्यात हस्तक्षेप न होता न्यायापर्यंत जाण्याची जी वाट आहे, हे 2 त्याचे भाग केले पाहिजेत असं मला वाटतं. केवळ अधिकारासाठी अधिकार देण्यामधून उद्या सामान्य जनतेला जर का काही बोलायची वेळ आली की चुकीचे निर्णय होत असतील तर ते कोणाकडे जाणार लोक सुद्धा. त्यामुळे मला काय वाटतं की हे असं फक्त अधिकारासाठी अधिकार देणं योग्य नाही आहे. सुसंवाद वगैरे आपण जे म्हणतो आहे त्यासाठी म्हणून आम्ही अनेक प्रयोग केलेले आहेत. त्याच्यात मुख्यतः आम्हाला त्याचा फायदा झाला आणि तो म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस अधिकारी आणि सर्व स्तरावरती डूज आणि डोंट्स, कसं वागायला पाहिजे लोकांशी आणि कसं वागायला नाही पाहिजे हे लोकांनाही सांगणं गरजेचं आहे पोलिसांच्या संदर्भामध्ये आणि पोलिसांनाही लोकांच्या संदर्भात सांगणं गरजेचं आहे. तसंच एक महत्त्वाचा मुद्दा, मी विशेष अधिकार समितीचे अध्यक्ष आहे. आम्ही आता 6वी बैठक उद्या घेतोय. तिथे आम्ही विशेष अधिकार लोकप्रतिनिधींचे सार्वजनिक हितासाठी आहेत, त्यांच्याशी अधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे याच्याबद्दल राजशिष्टाचाराची जेव्हा माहिती देतोय तेव्हा महेश आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल, चांदूरकर आमच्या त्या कमिटीचे सदस्य आहेत, की एक साधी गोष्ट आहे की कुठल्याही पोलीस स्टेशनला किंवा कलेक्टर ऑफिसला आमदारांनी किंवा खासदारांनी सार्वजनिक हितासाठी पत्र दिलं असेल तर त्याचं नोंद ठेवली पाहिजे आणि त्याचं उत्तर 2 दिवसाच्या आत दिलं गेलं पाहिजे. महिन्याच्या आत त्याच्यात काय झालं पुढे कळलं पाहिजे. आम्ही जेव्हा विचारतोय अनेक जिल्ह्यांमध्ये तर एक तुरळक 10-12 जिल्हे सोडले तर बाकीच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये अशी नोंदवहीच ठेवली जात नाही. पोलीस स्टेशनला याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती आहे आणि तहसीलदार आणि या स्तरावरती तर काहीच नोंद नाहीये काय केली त्याची. आता प्रश्न कसा होतोय, मी सगळ्या लोकप्रतिनिधींच्या वर्तनाचं समर्थन करणार नाही, पण जे न्याय्य योग्य समाजहिताचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अधिकाऱ्यांच्याकडून जर का दुर्लक्ष होत असेल तर मग तिथे संघर्ष वाढतोय. आणि म्हणून मी असं म्हणेन की आपला जो हेतू आहे की सुसंवाद झाला पाहिजे, तो सुसंवाद होण्यासाठी म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक पोर्टल केलेलं आहे, लोकसेवा हमी विधेयक केलेलं आहे. शेवटी हे सगळं कशासाठी आहे, लोकांना सेवा देण्यासाठी आहे. तर त्या लोकसेवा हमी विधेयकामध्ये प्रत्येक अधिकाऱ्याला कालमर्यादा दिली आहे की त्यांनी एवढ्या एवढ्या दिवसात काम केलं पाहिजे. तेच पोलिसांना पण लागू आहे. आणि म्हणून मला अजून एक सांगायचं, शेवटचा एक मुद्दा महेश, तुम्ही पण विचार करा याच्यावर. मला जनतेला अजिबात ॲक्यूज करायचं नाहीये, पण आपली जनता वैयक्तिक जीवनामध्ये खूप स्वच्छतेचा उदो करत असली तरी सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत बेशिस्त, अत्यंत संवेदनाहीन अशा प्रकारचा आपला समाज आहे. साधं काचेचं दार उघडून जायची वेळ आली तर मागच्या माणसाच्या तोंडावर हे दार आपटतंय का हे न बघता लोक धडाधड जातात. त्यांना कुठेही असं वाटत नाही की आपण एक क्षणभर दुसऱ्यासाठी म्हणून बघावं. दुसऱ्याच्या पायावरती बॅग गेली तर त्याच्याबद्दल सॉरी त्यांना म्हणवत नाही, आपण पाहिलंच नाही असं करून लोक सार्वजनिक प्रवासामध्ये वागतात. म्हातारी लोक दिसली तर त्यांच्यासाठी लोक रस्त्यात गाडी थांबवायला तयार नाहीयेत. त्यामुळे एकूण हा जो प्रकार आहे ना की स्वतःचं स्वतः, अगदी विमानातली वरची जागा असेल बॅग ठेवायची, त्या ट्रेनमध्ये चढायचं असेल तर गर्दी असते आपण समजू शकतो, पण जिथे गर्दी नाहीये त्या ठिकाणी सुद्धा डोक्यावर पांघरून घेऊन झोपून राहतील. ही जी मानसिकता आहे, दुसरी मी सगळं एकतर्फी बोलत नाहीये, पण बरेच ठिकाणी मदत करणारे लोक असते तरी असे वागणारे लोक आहेत. त्यामुळे सार्वजनिक जीवनामधली एक शिष्टाचार, मी तर म्हणेन मॅनर्स ज्याला आपण म्हणतो ते, हे सुद्धा कुठेतरी आपल्याला नवीन युगाप्रमाणे बदलले गेले पाहिजेत.
ठीक आहे. अगदी 1 मिनिटात राम कदम, तुम्हाला काय वाटतं, हा सुसंवाद कसा वाढवायचा? नीलमताई जे म्हणाल्या ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नाण्याच्या दोन बाजू आहेत. पहिली बाजू हे आपल्याला मान्य करावं लागेल की महाराष्ट्रातला पोलीस हा अनेक प्रकारच्या दडपणाखाली काम करतो आहे, कारण ती संख्या फक्त 2.25 लाख आहे आणि 11 कोटी लोकांना सांभाळायचं आहे. त्यांच्या अनेक समस्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या आहेत आणि सुदैवानं माननीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये त्या सगळ्या समस्या हळूहळू सुखकर करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री आणि हे सरकार करतंय. तरी अजूनही बऱ्याचशा त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणं द्यावं लागेल, आपल्या सगळ्यांनाच मिळून द्यावं लागेल. पण हे मांडत असताना आपल्याला हेही बघणं गरजेचं आहे की अनेक पोलीस स्टेशनमध्ये किंवा अनेक ठिकाणी ट्रॅफिकच्या कॉन्स्टेबलकडून सुद्धा, मी सगळ्यांचं म्हणत नाही, भले ते 2-4 असतील, तर त्यांच्याकडून सुद्धा वर्तन चांगलं होत नाही. याच्याकडे सुद्धा आपण त्यांचं ग्रूमिंग कसं करता येईल, त्यांचं वर्तन कसं सुधारता येईल, याच्यासाठी सुद्धा सार्वत्रिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. अनेक पोलीस स्टेशनवर गेल्याच्या नंतर आपण पाहतो की काही अधिकारी चांगले वागतात, पण काही अधिकारी 12-12, 14-14 तास काम करत असल्यामुळे ते इरिटेट होऊन चुकीचं वागतात. हेही लोकप्रतिनिधी म्हणून जसा माझा अनुभव आहे तसा अनेकांचा अनुभव असेल. तर हे दोन्ही मिळून आपल्याला सुवर्ण मध्य गाठला पाहिजे. पोलिसांच्या ज्या समस्या आहेत त्याही आपल्याला सोडवाव्या लागतील आणि पोलिसांमधला जो काही घटक आहे जो चुकीचा वागतो आहे त्यांचं देखील ग्रूमिंग होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी जर झाल्या तर मला असं वाटतं की निश्चितपणे मुंबईचं पोलीस दल चांगलं काम करतात, वादच नाही. आणि सगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा आपापल्या कार्यकर्त्यांना आवरलं पाहिजे. आता काय राजकीय पक्ष कॅमेऱ्यासमोर वेगळं म्हणतात आणि प्रत्यक्ष पाठीमागे वेगळं म्हणतात, तर सगळ्या राजकीय पक्षांनी जर आपल्या कार्यकर्त्यांना आवरलं तर अशा प्रकारची हिंमत कुणीही करणार नाही, हे देखील या निमित्तानं आपण मांडलं पाहिजे. अगदी खरं आहे की सगळ्यांनीच सगळ्या गोष्टीला आवर घातलं तर अशा घटना घडणार नाहीत आणि गुंडांनाही वाव मिळणार नाही. त्यामुळे मग नीलमताई, तुम्ही जसं म्हणता तसं लोलक एका बाजूला जाणार नाही, तो बरोबर मध्यभागी थांबेल आणि समाजाला समाजाच्या गोष्टी कळतील आणि नेत्यांना, राजकीय प्रवृत्तींना, त्यांच्या सोबत जाणाऱ्यांना त्याही गोष्टी समजून येतील अशी आशा करायला हरकत नाही. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. माझा वेळ इथेच संपलेला आहे. आशा करूया, जसं महेश सरांनी सुरुवात केली, की सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, याची खरी ओळख आणि अर्थ काय असतो त्या महिला वाहतूक पोलिसांनी दाखवून दिला. त्याच पद्धतीने त्या गुंडांना देखील समजून आलं असेल की राज्यामध्ये कायद्याशिवाय आपल्याला चालणार नाही, कायदा मोडून चालणार नाही. त्यामुळे कायद्याचं रक्षण तुमचं, आमची जबाबदारी आहे. दोष एकमेकांकडे देण्यापेक्षा कायदा पाळणं हे कर्तव्य समजू आणि इथंच थांबतो. फक्त